आणि आज हातामध्ये जो वडापाव चोरून मी पळून घेऊन जातोय ना, माझ्या बहिणीसाठी घेऊन जातो. स्वतःसाठी नाही ग चोरत, नाही चोरत मी स्वतःसाठी. माझी एकुलती एक बहीण 5 वर्षाची घरी आहे, 2 दिवसापासून उपवाशी आहे. आणि ऐका ना, आता जो प्रत्येक बहीण भावंडाचा एक सण जवळ आलाय तो म्हणजे रक्षाबंधनाचा. आणि ऐक ना, आज रक्षाबंधन आहे. माझ्या बहिणीनं राखी घेण्यासाठी पैसे नाही, दोरा हातामध्ये घेतलाय. मला म्हटले की दादा, आपली किती जरी गरिबी असली तर ही बहीण तुझ्या पाठीमागे आहे ना, ही खरी ती बहीण आहे माय बापो, ही खरी ती बहीण. भाऊ कितीही गरीब असला तरी त्या बहिणीसाठी तो भाऊ म्हणजे मानाचा श्रीमंत असतो. त्या बहीण भावंडाचं प्रेम आहे ते. आणि एक सांगू बहिणींनो, तुमच्यावर कितीही जरी संकट आलं ना, तुमच्या पाठीमागं उभं राहणारा म्हणजे तो माझा भाऊ आहे. कितीही जरी संकट आलं, तुम्ही फक्त एक आवाज द्या, दादा. अर्ध्या रात्री जरी तुम्ही तुमच्या भावाला आवाज दिला ना, तो मागचा पुढचा विचार करणार नाही माय, पण तुमच्यासाठी पळत पळत येणारा हा तुमचा भाऊ आहे. आणि ज्या वेळेस एका बहिणीवरती सुद्धा संकट येतं ना, त्या भावानं फक्त बहिणीला म्हणावं, दादा ए तायडे, मी आहे तुझ्या माग. असली त्या बहिणीची छाती स्वाभिमानानं फुगती ना, ती एका बहिणीला माहित. ताई, माझ्यासाठी नाही चोरला हा, माझ्या छोट्याशा बहिणीसाठी चोरलेला आहे. मी म्हटलं होय रे, 10 रुपये कोणाला मागितले असते तर दिले असते, बरोबर आहे ना. आजकाल 10 रुपये काय लय आहेत का बाबा? नाही, सहज कोणी देऊ शकतं. अरे 10 रुपये जर एखाद्याकडे मागितले असते तर दिले असते ना. ताई, सकाळी 8 वाजतापासून बसलोय मी, हात जोडतोय. एका भावाने एका बहिणीसाठी भीक मागितली नाही ताई, हात जोडून विनंती केली, तुमच्या घरी जे काही काम आहे, भांडे घासण्याचा असो, धुणं धुण्याचा असो, फरशी पुसण्याचा असो, 8 वर्षाच्या लेकराला येतच काय? काहीही काम असो, मी ते काम करायला तयार आहे. मला फक्त त्या कामाचा मोबदला 10 रुपये द्या. कोणी दिलं नाही हो. कंटाळून मी हात जोडून भीक मागितली, तरी सुद्धा आज असे निर्दयी लोक जन्माला आले, 1 रुपया सुद्धा माझ्या हातावरती टाकायला तयार नाही. म्हणून मला आज चोरी करण्याची वेळ माझ्यावरती आली. ही सांगू का दादा, ही भूक आहे आणि ही ती गरिबी आहे. हात जोडून पाया पडून विनंती, आपल्या गावात जर एखादं लहान गरीब कुटुंब असेल ना, तर अशा सप्ताहामध्ये त्याला कुठल्या न कुठल्या प्रकारची सेवा करायची. होते ना, तुमच्याकडे आहे, देव दया आहे. सावकी कंपनी म्हणजे काय साधी सुधी कंपनी नाहीये. हा, जहागीरदारी यांच्याकडं, हा पूर्ण सावकी कंपनी. कमी तुमच्याकडे काहीच नाही आणि माझा भगवंत काही कमीही पडू देणार नाही तुम्हाला. कधीच कोण्या गोष्टीची कमतरता पडू देणार नाही. परंतु आपलं काम एका माणसाची माणुसकी शेजाऱ्याला दिलं पाहिजे. म्हणून त्या माणुसकीच्या नात्यानं का होईना आपण दिलं पाहिजे. आज ज्या लेकरावरती ती परिस्थिती आली ना बाबा, दुसऱ्या कोणावरती येणार नाही. पती पत्नी घरामध्ये आहेत, घरामध्ये असताना त्या ठिकाणी आता मात्र गर्भवती पत्नी राहिलेली आहे. आणि गर्भवती राहिल्याच्या नंतर 9 महिने भरत आले, 9 दिवस बाकी. पत्नीने पतीकडे जावं, मालक 9 महिने झाले, कधी प्रसूती होईल सांगता येत नाही. एक काम करा, तुमची बहीण आहे ना, त्या बहिणीला बोलवून घेऊन या. चोखोबारायनं खाली मान घातली, खाली मान घातल्याच्या नंतर बोलायला सुरुवात केली. म्हटले तुझं बरोबर आहे, प्रसूतीच्या वेळेस एखादी स्त्री जवळ असणं गरजेची आहे. बरोबर आहे माय, एखादी स्त्री प्रसूतीच्या बाळणपणाच्या वेळेस जवळ असणं गरजेची आहे. परंतु माझी बहिणा खूप श्रीमंत घरी दिली, ती येईल का ग? म्हटले आपलं सांगा ना, 4-5 दिवसासाठी का होईना, परंतु तुम्ही या, विनंती करा. जाईन म्हटले मी. निघालेले आहेत, घराच्या बाहेर गेले. संसाराचा भार संसाराचा भार
निघाले संसाराकरता घराच्या बाहेर. ऐका, घराच्या बाहेर गेले आणि घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर आता 1 महिन्यापूर्वी आपण सगळ्यांनी तो आनंद घेतला. तो आनंद म्हणजे वारीचा. गेलती की नाही पंढरपूरला? हो म्हणा, नाही म्हणा, काहीतरी म्हणा की ग माया. हो हा, बोलत नाहीत का तुम्ही? गेलती का माय? नाही? बरं बरं, इकडं असं जरा माना इकडं पुढं समोर. गेलते का पंढरपूरला? एकच मान हल्ली बुवा. इधर इधर. गेलते गेलते कशी का होईना, पण मान हालायली नाही. तसे तुमच्याकडं बघून तुम्ही लई सायलेंट दिसायले हो. हा, कारभार गावातला शांत वातावरण दिसायले. नक्की घरचीनं सांगितलेले बोलायचं नाही पा. हा, लई बोलली की घरी गेल्यावर मग सांगते तुमचं. असं तर काही नाही ना? नाही नाही, तसं काही नाही. पाटील कंपनी आहे सगळी, असं होणं शक्यच नाही. परंतु एक सांगू माय, जन्माला आल्यानं एकदा तरी पंढरपूरला जाग. मी सांगते म्हणून का होईना, परंतु एकदा तरी पंढरपूरला जा. पंढरपूर म्हणजे तुमचं माझं माहेर घर आहे. तिथं गेल्याच्या नंतर आई भेटते, बाप भेटतो, बहीण भेटते. माझे माहेर पंढरी आहे, विवरेच्या तीरी आहे, विवरेच्या तीरी आहे, विवरेच्या तीरी. ओ माझे माहेर बहीण चंद्र भागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा. करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा. हो माझे माहेर वर्ष झाले. एखादं प्रमाण आवडलं, एखादं वाक्य आवडलं तर माणसानं टाळी वाज. आम्हाला दुसरं लागतंयच काय? आता काय काय मनातल्या मनात बोलतील, पण बोला. माणसानं माय घमी घरी नाही तर नाही, इथं का होईना पण टाळी वाजवली पाहिजे. घरी भल्या बसता नातवा पुढे. नातवा पुढे बसतात. मावा ग माय मा पिल्लू ग शेंबड. त्याच्या पुढे टाळ्या लई वाजवा वाटतात. परंतु इथं धर्म मंडपात बसले ना, एक सांगू का बाबा, टाळ्या वाजवतात पण यांची टाळ्या वाजवण्याची पद्धत मला लई पाट्या असते. चिमणी ये कावळा असली टाळ्या वाजवण्याची पद्धत आहे इथं. टाळ्या वाजवल्यानं माय, आता श्रावण चालू आहे. या श्रावण महिन्यात भोलेनाथ बसलेले आहे तुमच्यावरती कृपा आशीर्वाद करण्यासाठी. उद्याचा पहिला सोमवार आहे. तिथं गेल्याच्या नंतर तुम्ही हातामध्ये लोटाभर जल न्या, न न्या काही हरकत नाही, बेलपत्र न्या,
न न्या काही हरकत नाही, शिवमुठ न्या नाही न्या काही हरकत नाही. रिकाम्या हातानं जरी तुम्ही शिवमंदिरामध्ये जासाल, तिथं गेल्याच्या नंतर फक्त 3 टाळ्या वाजवायच्या. 1 2 3. हा 3च टाळ्या वाजवायच्या आणि नंदी महाराजांच्या कानामध्ये आणि भोलेनाथांच्या समोर उजवा हात शिवपिंडीवर ठेवायचा, डावा छातीला लावायचा आणि तुमच्या अंतकरणामध्ये जे आहे ते भगवंताला बोलायचं, तो ऐकतो. त्यासाठी काय करावं लागते माय? सुई काय करावं लागते? हे तुम्हाला का सांगतेय? हे करीत नाहीत ना, म्हणून तुम्हाला सांगते. असं सगळं गुतडं आपल्याकडेच आहे. सोमवार धरा, मंगळवार धरा, बुधवार धरा, गुरुवार धरा, एकादश धरा, द्वादश धरा, चतुर्थी धरा, सगळं आपल्याकडेच गुत आहे की नाही? म्हणून तुम्हाला सांगते काय करायचं मंदिरात गेल्यावर. लयच गुणाच्या मगाशी जरासं सरका म्हणल्या तर भलत्या बोलू लागल्या, आता बोलू ना. 3 टाळ्या वाजवायच्या मंदिरात गेल्यावर. धर्ममंडपामध्ये आल्याच्या नंतर नामस्मरण चालू असताना माणसानं टाळी वाजवली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल सगळ्यात महत्वाची टाळी वाजली हो, वाजली वाजली. आलं माय माझ्या लक्षात माय वाघा. इकडून टाळी वाजवणं चालली. इकडं माझ्याकडे लक्ष द्या. अंगणामध्ये त्या ठिकाणी दिंडी आलेली आणि दिंडी आल्याच्या नंतर चोखोबार दिंडीमध्ये सामील झाले. निघाले होते कशासाठी? कशासाठी निघले होते बाबा? बहिणीला आणायला. परंतु अंगणामध्ये दिंडी दिसली, दिंडीमध्ये सामील झाले आणि दिंडीमध्ये महिनाभर वारीत गेले. जसे तुम्ही जात होते ना, मी सांगितलं तुम्हाला जात जा, इथपर्यंत नाही गेले, इथून पुढे जा. महिनाभर वारीत गेले आणि तो वारीचा काळ आहे. वारीच्या काळामध्ये जे जे दर्शन बारीला लागतात त्यांच्यासाठी सांगते. जे असे घुसून दर्शन घेतात का त्यांना नाही सांगत. हा, जे दर्शन बारीला लागून दर्शन घेतात 30 ते 40 तास त्याच्यासाठी लागतात. ओरिजिनल बरं, कमीत कमी 30 ते 32 तास तर लागतातच माय बापो. दर्शन बारीला लागले आणि त्या ठिकाणी पांडुरंगाच्या समोर आले. समोर आल्याबरोबर आता तुमच्या समोर पांडुरंग परमात्मा आहे. समचरण समदृष्टी विटेवरती उभे असणारे, असे कटवरती हात ठेवून पांडुरंग परमात्मा डोळे लावून शांत उभे आहेत. उभे असताना पांडुरंग समोर बघतायत. एक गोष्ट लक्षात ठेवा माय बापो, पंढरपूरला गेल्याच्या नंतर पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असेल तर माणूस एक चूक करतो. कुठली चूक करतो? वयानं तुम्ही मोठे आहात, मी सांगायला नाही पाहिजे, पण माणसाचा स्वभाव असा आहे, देवजवळ आला की माणूस डोळे लावते की नाही? देव जवळ आला की व्यक्ती हा डोळे लावतो. डोळे लावायचे नाही, पांडुरंगाला डोळे भर पाहायचं. आणि पंढरपूरमध्ये एवढी गर्दी आहे, दर्शन होत नाही, काय करायचं? अलीकडं गरुड खांब आहे, त्या गरुड खांबाला असं कवटाळून मिठी मारायची आणि तिथून असं वाकून पाहायचं. वाकून पाहिलं की पांडुरंग परमात्मा तुम्हाला दिसतो. तिथून चोखोबारायानं वाकून बघितलं आणि बघितल्याबरोबर पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं. ज्याप्रमाणे चोखोबारायाने बघितलं त्याचप्रमाणे पांडुरंगाने सुद्धा यांना बघितलं, डोक्याला हाणून घेतलं. म्हटले देव वा. कोण म्हणतंय? देव देवाचं नाव घेतोय. देवा म्हटले या चोखानं काय केलं? घरी बायको आणि तिकडं न लक्ष देता माझ्याकडं आलेला आहे. ऐका माय बाप हो, भगवंत स्वतःची लाज राखण्याकरता भक्ताचं काज करतो. विटेवरून उतरल्याच्या नंतर पत्नीकडे रखुमाईकडे गेले. रखुमाई एक साडी दे बरं. म्हणजे देवा काय काय करता? म्हटले साडी दे. काय करता? अगं दे तर खरी. साडी घातली. साडी घातल्याच्या नंतर पुतळ्या डोरलं, सगळ्या पैंजण कमरेला कंबरपटा, नाकात नथ घालून सगळा थाटमाट करून, सगळा थाटमाट करून कोणी? पांडुरंगाने सुंदर असा मेकअप केला आणि चोखोबाराच्या अंगणामध्ये आले. वहिनी उघडा महाराजांनी उचलले चोखोबाची बहीण झाला. वहिनी उघडा दार. हाका मारी पांडुरंग परमात्मा समोर आले. मी काय म्हणत होते तुम्हाला? बाळांतपण करण्याचं कार्य सुद्धा जगाच्या बापानं केले. का?